तिसऱ्या नंबरला मी असल्यामुळे शेवटी वेळेचं बंधन आहे. लोक किती वाजेपर्यंत थांबणार हा विषय. त्यामुळे गजर माझा ऐका खूप लोक थांबतील असं नाही सांगता येणार बुवा. त्यामुळे वेळ मला 100% नक्की लागणार. मी तुम्हाला लक्षात घे, बरोबर ना. इथे काय विनोद कॅडलॅक काय वाटतं की माझी वेळ लाल आहे तुझ्यापेक्षा, पण त्याला माहिती नाही की घासून झाली आहे. कोण कमी नाही. आणि राहता राहिला विषय तुमचा बुवा, लोकी बुवा. तुम्ही जे गाणं म्हणता ना ते ढंग तुम्ही तुमचं गातो. तुम्ही म्हणता की माझं कसं काय, मी ओरिजिनल गाण्याचा प्रयत्न करतो. आता तू गाणं जे घेतलंस, तू आता ज्या गाणं घेतलंस जब तक साथे चलेगी, त्याच्यामध्ये तू जो आलाप मारला तो खुले हात सांग ना. तुला बरोबर ना, पॉईंट पण मोठे आहे. तुझसे लागी है ऐसी लगन. हे पोचा भया, ह्या वयात सुद्धा पोचा भया गाणं लक्षात घे. ह्या वयात समोरच्या माणसापर्यंत गाणं पोचणं. इथे काय एक माझा प्रेक्षक लक्षात घ्या, इथे काहीच फुकट मिळत नाही कोणाला. साधा आपलं स्वतःचं उदाहरण घेतलं तर आपण घेतो तो श्वास, तो पहिलं सोडल्याशिवाय दुसरं घेऊ घेणं नाही ना, तर बुधवारान वर्षात तुम्ही इथे चालणारी पावलं सुद्धा किती विसंगत आहेत बघा. पुढच्याला अभिमान नाहीये आणि पाठच्याला अपमान नाहीये. कारण पुढच्याला माहित आहे की दुसऱ्या क्षणाला पाठचं पाहून पुढे येणार आहे. ह्यो सांगता की ह्यो गायडो बुवा. अरे संत एकनाथ महाराजांनी सुद्धा हातात तलवार घेऊन ते लढले. का लढले तर त्यांच्या गुरुजी जनार्दन स्वामीची जी समाधीला बसलेले होते त्याला कुठेतरी खंड पडता का म्हणे. म्हणून एकनाथ महाराजांनी स्वतःच्या हातात तलवार घेतली बुवा. नुसता एका जनार्दनी म्हटलं की झालं ना. एका जनार्दनी म्हणून त्याच्यासाठी वाचन लागतं बुवा. आपण समोरच्या माणसाला काहीतरी देणं लागतं. तुका ग्रीप मिळाली नाही, बुवाने बरोबर सांगितलं. एकाला ग्रीप मिळाली, लो ग्रीप गावले का फटी स्वतः येऊ म्हणजे ते बरोबर ग्रीप मिळतात. अरे कसलं ग्रीप कसलं काय करतात, कोणी सेटिंग कसली केली नाही. आणि तुका आडवं करूसाठी माका त्याच्याशी सेटिंग करूची लागत असं तुका वाटतं का. किती वेळा आपण एकामेकात केलो ना आणि एकमेकाचा अंदाज एकमेकात मिळालो ना, काय गरज नाही बुवा. आपण अरे गाणं आपण बुवा भिडलं पाहिजे समोरच्याला, लक्षात घे. उद्या युट्यूबवर बघ ना तू. त्यामुळे ओरिजिनल गाण्याचा प्रयत्न कर. तू काय म्हणता, जब तक साथे चले ह्या खऱ्या रे हे आपलं को म्हणतं. ऐक लोक आपली हेना घेतलेला तो बरोबर घेतलेला. तू ऐका उपकरण म्हणजे जाता घ्यायची पद्धत. अरे ह्या एका बाजूला घेऊची घ्यायची पद्धत. आमच्याकडे पण मागे सांगतो 13 होय, 13 तातली 13 मात्रांनी. मी वेगळं आहे हाडवा 13 मात्राचा घेतोय. आणि 12 म्हणजे काय माहितीये का, 1200 दिवशी त्याशी 12 मात्राचा घेतो मी एक तास. आणि एरवी मी 16 जातोय. हा तसं तुझं नाही. तू खांद्याला घेतलं तू 13 खेळा मैताल जातो काय रे तू. अरे कुठली पद्धत. आणि ह्याच्या अगोदर शाली तुमचे होते घेऊन, तुमची शाली होते फिरते नका सांगा ना. अरे पैशासाठी तो भयाचा करू शकता. एक लक्षात घ्या, गुंडू सावंत आणि लोके बुवा मी गॅरंटी देतो. म्हणजे असा मोठेपणाचा विषय नाही, पण आम्ही नवीन बुवांशी बाऱ्या घेत नाही. त्याचं कारण असं, आम्ही एवढी इज्जत जी मिळवली आहे ती समजा नवीन कोणतरी शाप आडवं केल्यानंतर तोंडातच मार्ग नाही आमचा. याच्यासाठी आम्ही घेत नाही. हे खरं आहे, हे 100% खरं. बुवा वेगळं आहे का कारण. हा आणि समजा ह्या आम्ही ऐकूनच घेतो ना नवीन बुवाचा. आणि नवीन बुवाची समजा जर आम्ही समजा काय प्रॉब्लेम केलो तर त्याच्या आयुष्यात भजन पुढे करू नको, लक्षात घ्या. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तो पोरग्या तो नवीन असत तर त्या पद्धतीत त्याला स्टेज मिळालं पाहिजे, लोकांनी वावा केला. आम्ही त्या पद्धतीत वरती आलोय. आणि 15-20 वर्षानंतर आमच्या बरोबर मोठ्या बुवांनी बाऱ्या घेतल्यात. तोपर्यंत आमच्यावर कोणी घेतले नाही. तुका समोर तू काय केलं ते सांग रे. 4 वर्षापूर्वी म्हणता गुंडू सावंत तू खी होतोस, तू विचार कर. तू खी होतो, तू तडक लिंगणात लक्ष पडला
गोंधळाला उभा गोंधळी लिंगळला अरे तू काय करू शकत नाही सरडे तो बघ ते सरड्याची धाव कुंपणापर्यंत कुंपण पार करायची हिंमत नाही कारण ही पंचक्रोशी आहे ना स्वतःची इज्जत ठेव ना तू बरोबर पुढे नाही पाठी नाही तो मला बघ होतो नाही म्हणून सुरुवातीत त्याला जोर केला पण कसं सुरुवातीत काय करशील रे तू जो फुलावतोस तो काय करशील आता तुला पैसे देऊ कोण शिल्लक ठेवलं नाही सगळे किती जणांकडे मागशील तू पैशासाठी काय पण करायचं तू ह्यो सांगता नवीन पोरगं जरी एखाद्या गेला म्हणलो तरी तो त्याच्यावर डबल बारी घेतो ही तुका लाज नाही रे ह्यो बोललेली ती लाज नाही तुका शरम नाही दे उत्तर त्याला काय का तू ये पुढे रे आमचा तुझे से लागी है इसी लगन बिरहा में जल रहा है मैं अधूरा हूँ तेरे बिना जैसे दिल के बिना धड़कन जब तक सांसें चलेगी सांस चलना मांगता है प्रेम केव्हा वाढतं बुवा आपला श्वास ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या श्वासामध्ये असं होतं असं त्यावेळेस प्रेम वाढतं जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे तो इतक्या गाण्यात तुला सुंदर चंद्र तुला माहिती सांगते ओरिजिनल ठेक्याच्या बाबतीत म्हणजे योगेश तो हात कोण धरू शकत नाही फिल्मी गाण्यासाठी त्याला मस्त ठोकं लावले तो तडे काय त्या का सांगता असा कर त्याला वाट लावायला म्हणजे त्या गाण्याची बरोबर त्याला वाट लावली घरी तुझ्या गाण्याची त्याला सांगले ऑन रेकॉर्ड त्याला सांगले असं योगेश असा कर आम्ही बहिणी देतो जब तक सांसें चलेगी तुझको इथे काय प्रत्येक जण आपल्या सवडीनुसार वागता लक्षात घ्या जर चहा तमाशी पडली ना तर ती चहा फेकून द्यायची आणि ती तमाशी जर साजूक तुपात पडली ना तर तूप फुकून द्यायचे नाही कारण 1200 रुपये किलो हळूहळू मासूक काढतले मी बाहेर फेकले अशी प्रत्येकाची परिस्थिती आहे ह्या फेऱ्यात कोण सुटलेला नाही लक्षात घ्या तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार तुझसे लगी है इसी लगन बिरहा में जल रहा है मैं अधूरा हूँ तेरे बिना जैसे दिल के बिना जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार मोहब्बत बरसा देना तू सावन आया मोहब्बत बरसा देना तू सावन आया तेरे और मेरे मिलने का मौसम आया है
प्यार होता है तुझे कुछ पता नाही उसमें. तुला कसा माहिती आहे व्हॉट्सअपवर फोटो टाकतो भात कापूचे जाता तेच घेऊन त्यांचा माणसाला काय आयुष्यात त्यांनी कोणती घेऊन नाही. आज व्हॉट्सअपवर फोटो संपूर्ण व्हायरल. विनोद चव्हाण बुवा भात कापतात हे सेल्फी काढता. मी संजू गुजरले हे भात कापतो का नाही ना तेच घेऊन लोक अरे भात कापून कवळे काढून हैराण हो पण माणूस तुला पडणार काय दिसता एका शेळीने राहिलं ना ते तुझा तुका कवळे तुका झपताना कवळे म्हणून तू पडतो हो त्या पाय मारूच्या मशनी हो भारी तू स्टॅमिना नाही हा पाय मारूची मशनी तिच्यावर तो लावता पेंडी लावता अशी परत का हो काय परत कसं पेंडी तू भारी. बक्षीस आली थोडा वेळ लागणार कारण भरपूर होणं नाही हे सांगता बरोबर आहे. व्हॉट्सअप इंदुरीकर महाराजांमुळे मला काहीतरी सांगण्याची गोष्ट असं विषय नाही बुवा त्याच्यासाठी वाचन ती वेळ यावी लागते बरोबर ना करते जमतं. काही वर्षापूर्वी मी आज ओपनली सांगते आणि मला त्याच्यात लाज नाही. काही वर्षापूर्वी होतं मी लोकांसारखं आणि त्याच्यात कशासाठी काय विषय नाही कारण व्यसनी प्रत्येक माणूस असतो हे असणारो प्रत्येक माणूस कोण नाकात जीभ लावणार नाही की मी व्यसनी नाही म्हणून. पण ते ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं केव्हा तरी ना युट्यूबवर टाका नका टाकू काही विषय नाही मला फरक पडत कारण त्याच्यामुळे माझे काही भारी कमी होणार नाही. काय एक आज 9 वर्ष झाली 9 वर्षापूर्वी मी केव्हा तरी घे हो घे सत्य परिसर 2 मिनिटं ऐका आता तो सांगत आणि ह्या विषयात कोणी पडू नको बुवानी हा माझ्या भानगडीत कोणी पडा नको कोणीच पडा नको. मी एखादा सगळा मी काढीन मी हडेचा नाही तर कडेचा तरी काढीन दुसरा तरी मी दुसरी लपडी बाहेर काढीन ह्या नसला तर मी सांगतो गजरात पण थांबले समजा तुम्ही दोघांनी ह्या विषयावर काय बोललात दोघांची लपडी इथे उघडी करणार कारण मी माझं स्वतःच्या तोंडाने उघडा करतो बरोबर. तर काही लोकांना म्हणजे असं की केव्हा तरी घ्यायचो आणि मी बारीक त्यावेळेस दण करून म्हणजे कोण मारी करून माझ्याबरोबर घेऊन बघीन आहे मी प्रयत्न घेत की असं नाही तर फिरतो ब्रँड असं आपल्याला काय करू एक लक्षात घ्या काय वेगळा काही पेय नाही वेगळा नाही आता देवाने ते काढले त्याचं कारण वेगळा होता आता तुम्ही घेऊन उतानी राहता असायचं आता देत म्हणून तर केव्हा तरी घे. आणि ज्या दिवशी मी घेत न घेऊन सुद्धा स्टेजवर ज्या पद्धतीत मी बोलेल किंवा मी भजन करी त्या पद्धतीत खालतो एखादं कुठलं घेऊन टाळा आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या कानावर यायची ना तेव्हा मला समजलं की नाही हे चुकीचं आहे. आणि तिथपासून मी आतापर्यंत म्हणजे आज 9 वर्ष झाली मी साधा स्पर्श सुद्धा म्हणजे कसल्याच एका पेयात मी स्पर्श करत नाही आणि त्यामुळे या भजन क्षेत्रामध्ये मी टिकून राहिलेलं असतं. काय लोक घेतात पण ते लपवून ठेवतात आमचं त्यांचा विषय काय लोक माळे सुद्धा झाले होते आता माळे फिरवले त्यामुळे आपणच त्या विषयात पडतो नाही. आणि आपण समाज जो माणूस जन्मात दिलो ना 84 लक्ष येऊनंतर मनुष्याला देहाला आपल्याला जे अवयव मिळालेत ना माणूस म्हातारा झालो ना तरी अवयव सगळे म्हातारे होतात लक्षात घ्या. पण एक जीव जिला निसर्गाने 32 दाताचं बंधन घालून ठेवलेलं आहे ती जीव मात्र कधी म्हातारी होत नाही मरापर्यंत. ती मरापर्यंत त्या दातांका सुद्धा ना अशी हलवून दात सुद्धा सत्यानाश करून टाकतील. पण ही जीव आपल्या ना ताबूत पाहिजे तर आपण काहीतरी दिल्यासारखं आहे बुवा. रामायण महाभारत तर तू सांग एखादा विषय ना तुझ्यात जर एवढे गट आहेत एकामेकाची फक्त काढायची ह्यो चढलो तो चढलो ह्यो उडलो ह्याच्या पलीकडे काय घ्यायचं रे तरुण मुलांनी. ही तरुण मुलांनी त्यांनी तुमच्याकडनं काय घ्यायचं एक शब्द सांगा ना तुम्ही जो आतापर्यंत जो दिलेला फक्त बंडू सावंत रामायण बोलता महाभारत अरे एका शब्दात रामायण काय घडलंय सांगू शकतो एका शब्दात महाभारत का घडलंय सांगू. आंधळ्याच्या पोराला लहान म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलो आणि एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा होता म्हणून महाभारत घडलो. या सांगत मला वेळ लागला ना ही बोलण्याची वय ना दशावतारी म्हटल्यानंतर राजा येईल की राजाच्या भूमिकेत शिराग नको
हा ह्या बरोबर तो मागाशी सांगत होते ते बुवा गात होते ते समोर ते माणूस राग ओळखत होते मी किती मायबाप प्रेक्षक श्रेष्ठ आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला स्टेज मिळत नाही मग आमचं नशीब आहे ना की आम्हाला एवढं मोठं स्टेज मिळणं आणि या पंजूरच्या एवढ्या मोठ्या बारीला 3-3, 4-4 वेळा बारी करणं ह्या आमचा नाही ह्या मायबाप प्रेक्षकांनी आणि आमच्या आई वडिलांची पुण्य लक्षात घ्या. प्रथमेश उर्फ बाबा राणे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जैसे तेरे जैसा यार का या गाण्यासाठी आलेले बक्षीस आलेलं सांगतो. त्याचप्रमाणे ओंकार गणपत वंजारे यांच्याकडून 150 रुपये, गणपत आत्माराम वंजारे कन्स्ट्रक्शनवाले यांच्याकडून 150 असे 300 रुपयाचं पारितोषिक आलेले. सागर परब यांच्याकडून 200 रुपये